बाय द वे कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला नवीन बिझनेस साठी इन्व्हेस्टमेंट मिळाली ना? थँक्यू. तुला खोटं चांगलं लपवता येतं. म्हणजे नाही मिळाली आहे ना इन्व्हेस्टमेंट? नाही मिळाली. मग का हे सगळं खोटं सेलिब्रेशन कशासाठी? इन्व्हेस्टर सोबत मीटिंग सुरू असताना काकूंचा फोन आला. मी काकूंशी फोनवर बोलत राहिलो. तो इन्व्हेस्टर चिडून निघून गेला. आता सगळं पुढच्या मीटिंगवर गेलंय. तो पुन्हा भेटेल की नाही तेही माहित नाही. पण आत्ता जर मी त्यांना असं म्हटलं असतं की तुमच्यामुळे माझा इन्व्हेस्टर गेला, तर त्यांना गिल्ट आला असतं. त्यांना उगीच असं वाटत राहिलं असतं की त्यांच्यामुळे माझी इन्व्हेस्टमेंट गेली. हर्ट झाले असते. म्हणून मग मी म्हटलं की जाऊ दे, आज काकूंसाठी आनंदाचा दिवस आहे. त्यांना खुश ठेवूया. काय मिळालं तुम्हाला सानिया सोबत असं वागून? केलात ना घोळ. चांगला हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतलात. अहो आम्ही तर फक्त घास हिरावून घेतला. तुमची मुलगी तर अख्खा ताट लंपास करायला निघाली होती. आपलं ठरलं होतं ना, जे काय करायचं ते एकत्र करायचं म्हणून. तरी आम्हाला अंधारात ठेवून सानियाने हा प्लॅन एक्झिक्यूट करायला घेतला. हो, पण तुम्ही तिला काहीच न सांगता तिलाच कामाला लावता. नाही, कसं आहे, माझ्या मुलीचा खांदा तुमची बंदूक चालवायला का वापरताय? आता कसं बसं मी माझ्या बच्च्याला अंमली पदार्थ प्रकरणातून वाचवलंय. पण पुढे काय? कसा ठेवायचा आम्ही तुमच्यावरती विश्वास? उद्या तुम्ही काहीतरी घोळ घालाल आणि नामा निराळे व्हाल, त्यावेळेला आम्ही काय करायचं? थांबाव, किती बोलता तुम्ही? आपल्यात काय प्रॉब्लेम आहे माहितीये? आपला ना एकमेकांवर आता विश्वास उरला नाहीये. कसा उरणार आहे विश्वास बाबा? हा, आज ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या प्लॅनची वाट लावली ना, तेव्हाच मला कळलंय तुम्ही माणसं भरोशाचीच नाही आहात. बच्चा, काम टाक. पण मी बोलते ना आता त्यांच्याशी. हे बघा, एक लक्षात ठेवा, जसं तुम्ही सानियाच्या आडवे आलात ना, तसं आम्ही सुद्धा तुमच्या प्लॅनच्या आडवे येऊन तुमच्या सगळ्या प्लॅनला फिसकटवू शकतो. पण असं करून कुणाचंही भलं होणार नाही. हे सगळं कळतंय ना, म्हणूनच सांगतेय, आपण सगळ्यांनी एकत्र राहायला हवं, तरच त्या रत्नमालाला टक्कर देऊ शकू. नाही, नको. एकत्र राहायचं म्हणताय, पण तुम्ही तुमच्या हाताखाली तिला काम करायला लावताय. हे लक्षात येतंय का तुमच्या? प्रत्येक वेळेला तुम्ही म्हणाल आणि ते तिने केलंच पाहिजे असं होणार नाही. हो का? नाही नाही, मग काय म्हणणं काय आहे तुमचं? आम्हाला फक्त एवढंच म्हणायचंय की इथून पुढे जे काही ठरवाल ते आम्हाला आधी कळलं पाहिजे. तर आणि तरच सानिया तुम्हाला मदत करेल, नाहीतर सानिया तुम्हाला मदत करणार नाही. इज दॅट क्लिअर? डन. यापुढे जे काही होईल ना, ते आपल्या चौघांच्या सल्ल्याने होईल. आणि मी जो काय प्लॅन करीन ना, तो सगळ्यात आधी तुम्हाला सांगेन. बस. गुड. नाही नाही नाही, पण एक मिनिट.
यापुढे आपण कोणीही एकमेकांना फसवायचं नाही. कबूल? हा. ताई सावकाश. कशी आहे तुमची तब्येत आता? बरे आहात ना? नाही, औषधं वेळेच्या वेळेला घ्या हा. तब्येतीला हा तब्येत काळजी घे नीट. हा चल. ताई मी फ्रेश होऊन येतो. सुवर्णते, तुम्ही अशा अचानक कशा आला? सानियाकडून कळलं ह्यांची तब्येत बरी नाहीये आणि तुमची पण तब्येत बरी नाही म्हणून तुम्ही डॉक्टरांकडे गेलात असं म्हणाली ती. इथूनच जात होते, म्हटलं जाऊन चौकशी करावी. मुलांचं काय उगाच काळजी करत बसतात. काही झालेलं नाही, अगदी ठणठणीत आहे मी. उगाच मुलं ना. अरे हो वहिनी, तुम्ही डॉक्टरकडे गेला होता. काय काय म्हणाले डॉक्टर? काही नाही, ठीक आहे, वाटेल बरं म्हणालेत ते. घसा थोडासा दुखतोय अजून, पण आवाज सुटायला लागलाय हळूहळू. खरं तर अचानक कसा असा आवाज बसला काही कळायला मार्ग नाही. बरं सुवर्णते, आता आलाच आता जेवणच जा. हो. बरं. आज काय गमगमाट सुटला. काय केलंस काऊ? काऊ खरं सांगते, हे मिस करत होते मी गोव्यात. त्या गोव्यातलं हॉटेलचं जेवण जेवून बोर झाले होते यार. हो का? राहू द्या, बाहेरच्या जेवणाचीच आवड असलेली तू कसली मला मिस करतेस? खरं सांगते काऊ, माझी काऊ आणि तिच्या हातचं छान छान जेवण हे मिस केलं मी. बास हा बास, खूप झाला मस्का. काय गे शाणे, मस्का काय? खरंच कौतुक करते मी तुझं. बरं मला सांग, मी आज तुला काय काय मदत करू? सगळं करायला जा. ऐक 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 ऐक, इकडे ये. हा. तुला खरंच माझी मदत करायची ना? हो. मग एक काम कर, शांत बाहेर जाऊन बस. अजिबात इथे लुडबुड करू नको. काय यार काऊ तू पण? ओ काकू, कांदा चिरून झालाय तुमचा. राज, अरे तू चक्क कांदा चिरलायस? ऑप्शन नाहीये, त्या माझ्याकडून कामं करून घेतात. काय काऊ, मी 4 दिवस काय बाहेर गेले, तू आपल्या गेस्टला कामाला लावलंस? गेस्ट नाही, घोस्ट आहेत ते, घोस्ट. एक मिनिट, मला काय म्हणालात तुम्ही? जे आहात तेच म्हणाले. आणि वैदेही, तुला म्हणाले होते ना मी, तू जा, मी यांना सुतासारखं सरळ करते. मग काय, शिकवली थोडी थोडी कामं. एक्सक्यूज मी, तुम्ही मला काही शिकवलं नाहीये, मी स्वतःहून शिकलोय. आणि तुम्ही शिकवायला आय एम नॉट युअर स्टुडंट. ओके? हो का? मग हे काय आहे? कांदा आहे. कांदा बारीक चिरायचा असं शिकवलं होतं ना मी तुम्हाला. मग हे काय वाकडा तिकडा कशाला कांदा चिरून ठेवलाय तुम्ही? नाही नाही वैदेही, तू खरंच जाऊन बस बाहेर, मी यांना नीट शिकवते. नीट चिराव कांदा, असा नाही चिरायचा कांदा. हो काकू, हो असाच चिरता तो, नीटच चिरलाय. याला नीट म्हणतात? नाही नाही, आमच्या देशात तरी याला नीट म्हणत नाही, तुमच्या बाहेरच्या देशात म्हणत असतील नीट चिरलेला कांदा. हो तसं समजा हवं तर. आमच्या देशात आणि विषय असा आहे ना, हा कांदा भारतातल्या एका छोट्याशा शहरातल्या छोट्याशा घरातल्या छोट्याशा किचन मधल्या छोट्याशा कढईत पडणार आहे की नाही? मग तो भारतीय पद्धतीनेच चिरायला हवा. थांबा, किती बोलता तुम्ही? ब्रेक घ्या ना जरा. लेक्चर थांबवा आणि सांगा आता. सांगणार नाही, शिकवेन मी. आत्ता जरी शाळेत शिकवत नसले ना तरी हाडाची शिक्षिका आहे मी. हाडाची म्हणजे? घ्या ती सुरी आणि व्हा सुरू. बरं तुम्ही चिरा चिरा लवकर.
असा नाही एका हातात कांदा पकडायचा आणि दुसऱ्या हाताने चिरायचा. नीट चिरा, बारीक बारीक चिरा. चिरा बरं. चिरतोय हो. किती बोलताय? सॉरी. काय मग जावई बापू, कसं चाललंय काम? नाही म्हणजे असं नको व्हायला की राजवर्धन नाहीये म्हणून काही व्यवस्थित होतच नाहीये. नाही म्हणजे मला खात्री आहे की तुम्ही उत्तमच काम करत असाल. एक ऍडवाइस देऊ का? देतेच. लोणचं आणि माणूस मुरलं ना की जास्त मजा येते. आता तुम्ही पण कामात मुरलात ना, सगळं नीट होईल. काय असतं, लोकांना त्या पहिल्या माणसाची सवय असते ना, मग तो माणूस एकदा कामातून बाहेर झाला किंवा बाहेर पडला, मग त्याच्या जागी आलेल्या दुसऱ्या माणसाची होते हळूहळू सवय. मग काय विसरतात पहिल्या माणसाला. सुवर्णते, काही माणसांचं पद हे ध्रुव ताऱ्यासारखं अढळ असतं. हो ना, हो अगदी बरोबर आहे. मी आपलं आदित्याचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. बरं ताई, तुला एक सांगायचं होतं. काही दिवसांवरच आपल्या महाराष्ट्र चहाचा वर्धापन दिन आलाय. मध्ये सगळं प्रकरण घडून गेलं, त्यामुळे तयारी करायला वेळच नाही मिळालाय. आता तूच सांग कसं मॅनेज करायचं सगळं. बच्चू खरं सांगू, राजवर्धन नसताना वर्धापन दिन साजरा करणं योग्य नाही वाटत. या असं कसं? आपण वर्धापन दिन साजरा केलाच पाहिजे. नाही म्हणजे राजवर्धन जरी नसला तरी आदित्य आहे ना त्याच्या जागी. म्हणजे आता इतके वर्ष तुम्ही वर्धापन दिन साजरा करत होता आणि अचानक यावर्षी केलाच नाही, मग लोक काय म्हणतील नाही का? हो. काय मग वैदेही मॅडम, हा, तुमचा प्रिन्स चार्मिंग काय म्हणतोय? येतात की नाही रात्रीचे फोन मेसेजेस? येतात ना. सगळं छान चाललंय आमचं. मग गोव्याला असताना त्याला पाठवलीस की नाही गिफ्ट्स वगैरे का नाही? नाही ना, वेळच नाही मिळाला. अगं असं करू नको हा. लवकर जाऊन भेट त्याला, नाहीतर तू राहशील इकडे काम करत आणि तुझ्या त्या प्रिन्स चार्मिंगला भलतीच कुठली तरी सिंड्रेला घेऊन जायची. चल, काहीतरी बडबडते. झोप. गुड नाईट. गुड नाईट. काय झालं? डोक्यात कसला विचार सुरू आहे? नाही, काही नाही, सहज आपलं.
बट मानला ना तुला? मला का? कावेरीला सहन करणं कठीण आहे. मी नसताना तू तिला एवढं सहन केलंस. मला वाटलं होतं ती तुझं छळ करेल. तुला मगाशी म्हटलं ना मी, ऑप्शन नव्हता. मग काय, सहन करावं लागलं. आणि तू नव्हतीस ना, मग काय जुळवून घ्यावं लागलं काकूंशी. हे पण फार काळ नाही जुळवून घेऊ शकत. म्हणजे ऍज अ फ्रेंड चांगले आहेत, पण जास्त वेळ त्यांच्या सोबत राहिलं ना की लगेच लेक्चर सुरू करतात. त्या समोर असल्या ना की आपण एका रणगाड्यासमोर उभं असल्यासारखं वाटतं. आणि मी समोर असल्यावर कसं वाटतं? तू समोर असल्यावर अमेझिंग वाटतं एकदम. तू समोर असल्यावर मूनलाईट मध्ये एका शांत तळ्याच्या काठावर पाण्यात पाय बुडवून छानसं गाणं गुणगुणत बसतो आपण. तेव्हा कसं वाटतं? अगदी तसंच. ही माणसांची झोपण्याची वेळ आहे, त्यांना शांत झोपू द्या. गिटार ठेवतो तर रणगाडा अंगावर येईल. काकू ra 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 अरे रे, तू का झाडतोयस घर? हे बघ, मला घर झाडू दे, नाही तर काकू. काकू काय? लिव्ह इट ना. आता काय सांगायचं तुला? पण सांग ना, काय झालंय? आपल्या काकू आहेत ना, ते एक नंबरच्या ब्लॅकमेलर आहेत. त्यांच्याकडे माझा एक फोटो आहे. तो फोटो सोशल मीडियावर अपलोड करीन अशी धमकी देत आहेत त्या. आणि म्हणून मला हे सगळं करावं लागतंय. आणि हे मी आज करत नाहीये, तू गेल्यापासून हे असंच चालू आहे. अरे पण कसला फोटो? आता नऊवारीतला फोटो तुला सेंड केला नव्हता का? तो फोटो मी गुपचूप जाऊन त्यांच्या मोबाईल मधून डिलीट सुद्धा केला होता, पण त्यांनी मेलवर सेव्ह करून ठेवला. बाप रे, तो फोटो दाखवेन म्हणून ब्लॅकमेल करते? गॉड, थांब तू, मी बघते तिला. कावेरी थांब. हे सगळं काय चाललंय? काय म्हणजे? ऑफिसला जायची तयारी करतेय. ते नाही, राज म्हणतोय तू त्याला फोटो दाखवून ब्लॅकमेल करतेस. कुठला फोटो? तो नऊवारी साडीतला. तो तर त्यांनी स्वतःच्या हातानेच डिलीट केलाय. पण तो म्हणतोय तू तो मेलवर ठेवलास आणि म्हणून त्याला ब्लॅकमेल करतेस. इकडे ऐक, मी ते फक्त त्यांना घाबरवण्यासाठी म्हणते. आता हे आपल्यातच ठेव. काय तू बरी आहेस ना? बाजूला बाजूला, इथे झाडू द्या. राज, तो झाडू आधी खाली टाक. अगं पण फोटो आहे. नाही, तिच्याकडे फोटो नाहीये. तिने तो डिलीट केलाय आणि मेलवर पण नाहीये. तू
तुला फक्त धाकात ठेवता यावं ना म्हणून ती तुला भीती घालत होती. काय म्हणजे तुम्ही मला घाबरवत होतात? अशी काय ग वैदेही, कशाला सांगितलंस तू? एकतर कशी बशी मी गाढवाच्या गळ्यात घंटा बांधली होती. हँग ऑन तुम्ही मला गाढव म्हणालात? अरे देवा, सॉरी म्हणायला पाहिजे ना आता म्हणजे गाढवाला. काकू इकडे आले. सॉरी